श्री स्वामी समर्थ. मीन राशी 10 ते 16 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा राहणार आहे? गेल्या काही दिवसांपासून मनात असलेल्या चिंता या आठवड्यात कमी होतील का? रखडलेली कामे पूर्ण होऊन यश मिळेल का? नोकरीमध्ये नवीन संधी किंवा जबाबदारी मिळेल का? व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित आर्थिक फायदा होईल का? अचानक पैशांची आवक वाढेल का? कुटुंबातील एखादा जुना प्रश्न कायमचा सुटेल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? प्रवासाचा योग आहे का? चला तर मग जाणून घेऊ मीन राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी मानसिक समाधान, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून एखाद्या कामासाठी तुम्ही वाट पाहत असाल तर आता त्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पकतेचा आणि अनुभवाचा योग्य वापर केल्यास अनेक अडचणी सहज दूर करता येतील. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन लोकांशी संपर्क होईल. या संपर्कांचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आणि सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल आणि वैवाहिक जीवनातही समजूतदारपणा दिसेल. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. मन शांत ठेवून आणि योग्य नियोजनाने पुढे गेल्यास हा आठवडा तुमच्यासाठी समाधानकारक ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मीन राशीसाठी प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले जाईल. एखादे कठीण काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते आणि ते यशस्वीपणे पूर्ण करण्याची संधी मिळेल. पदोन्नती किंवा नवीन पदासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील. जुन्या व्यवहारातूनही आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन भागीदारी करताना सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. सहकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा. आठवड्याच्या उत्तरार्धात कामाशी संबंधित एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे करिअरमध्ये चांगले स्थैर्य निर्माण होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नियमित स्रोत कायम राहतील. काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. अतिरिक्त उत्पन्नाचा एखादा मार्गही उपलब्ध होऊ शकतो. मात्र घरातील आवश्यक कामांसाठी खर्च वाढू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. अनावश्यक खरेदी टाळा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा. कोणाच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेऊ नका. उधारीचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. बचतीला प्राधान्य दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी पैशांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. एखादा जुना प्रश्न चर्चेतून सोडवता येईल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. भावंडांकडून मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. घरामध्ये शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. तुमच्या व्यस्ततेमुळे कुटुंबातील व्यक्तींकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐका. रागाच्या भरात कठोर शब्द बोलणे टाळा. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील प्रेम आणि एकोपा तुमच्यासाठी मानसिक आधार ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा चांगला राहू शकतो. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींमध्ये जवळीक आणि विश्वास वाढेल. जोडीदारासोबत मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील. काही दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य मिळेल. भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय एकत्र घेता येतील. संशय आणि गैरसमजाला मनात स्थान देऊ नका. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. एकमेकांसाठी वेळ काढा. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रेमसंबंधात एखादा आनंददायी क्षण अनुभवायला मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः अनुकूल राहील. मात्र भावनिक ताण आणि सतत विचार करण्याची सवय यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. वेळेवर जेवण करा आणि संतुलित आहार घ्या. पाणी पुरेसे प्या. नियमित चालणे किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्राणायामाचा आधार घ्या. कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. जुन्या आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना आवश्यक काळजी घ्या.
सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या आरोग्य सुधारण्यास मदत करतील. शरीराला थकवा जाणवल्यास योग्य विश्रांती घ्या. शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती देणारा ठरू शकतो. एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय शिकण्याची उत्सुकता निर्माण होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित अभ्यासावर भर द्यावा. शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. कठीण विषयांमध्येही योग्य प्रयत्न केल्यास यश मिळेल. शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास भविष्यासाठी नवीन संधी निर्माण करू शकतो. धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो. नामस्मरण आणि ध्यानामुळे मनातील चिंता कमी होतील. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. नवीन अनुभवांमुळे आत्मविश्वास आणि ज्ञान वाढेल. उपाय. या आठवड्यात गुरुवारी भगवान विष्णूची मनोभावे पूजा करा. पिवळी फुले अर्पण करा आणि हळदीचा टिळा लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला पिवळे धान्य किंवा अन्नदान करा. दररोज सकाळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. गुरुजन, आईवडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. मनातील भीती आणि नकारात्मक विचार कमी करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही निर्णयात घाई न करता शांतपणे विचार करा. एकूण हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल, मानसिक समाधान आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळेल आणि तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि व्यवहारातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि आर्थिक स्थिती सुधारू शकते. मात्र अचानक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि बचतीला महत्त्व देणे आवश्यक राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास आणि आपुलकी वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे चांगले परिणाम देणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी करून पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. एकंदरीत पाहता हा आठवडा तुमच्यासाठी नवीन आशा, चांगल्या संधी आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. गेल्या काळातील अडचणींमुळे निराश होण्यापेक्षा पुढे मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करा. तुमच्या भावनिक स्वभावामुळे काही वेळा तुम्ही इतरांच्या समस्या स्वतःवर घेता, त्यामुळे स्वतःच्या मानसिक शांततेकडेही लक्ष द्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी, नात्यांमध्ये विश्वास आणि कामामध्ये सातत्य ठेवले तर चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळून तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया ठरू शकतो. धन्यवाद.